बघा नवीन वर्षाचं केंद्र सरकारकडून आता शेतकऱ्यांना गिफ्ट आहे। बघा शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी देण्यात आलेली आहे। बघा ग्रामीण भागासाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नवीन वर्ष गोड करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे। एकत्रित 4 योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या 4 योजनांचा एकत्रित 35,000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 जानेवारी 2026 या दिवशी आता शेतकऱ्यांचं तोंड गोड करण्यासाठी जमा होणार आहे। पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एकत्र हा निर्णय या ठिकाणी घेऊन टाकलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचे नवीन वर्ष आता 4 पटीने या ठिकाणी गोड होणार आहे। 1 जानेवारीला राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकत्रितपणे 4 योजनांचे एकत्र 35,000 रुपये वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, नुकसान भरपाई, कर्जमाफी या योजनेचे लाभार्थी असतील अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती या 4 योजनांचे एकत्रित 35,000 रुपये वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून आता मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष आता या ठिकाणी धमाकेदार आता गोड होणार आहे। कारण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांचे नवीन वर्ष जास्तीत जास्त गोड व्हावे या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकत्रितपणे या 4 योजनांचे पैसे वितरित या ठिकाणी करण्यात येणार आहेत। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, पीक विमा योजनेचे लाभार्थी असतील, कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असतील, तसेच नुकसान भरपाईच्या अटीमध्ये शेतकरी बसत असतील अशा सर्व शेतकरी बांधवांची खूप दिवसांची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 4 योजनांचे एकत्र 35,000 रुपये या ठिकाणी 1 जानेवारीला या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे। निवडणुकामुळे तटलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील 1 जानेवारी 2026 या दिवशी देण्याचा मुहूर्त लागणार आहे। त्यासोबतच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता देखील 1 जानेवारीला शेतकरी बांधवांना या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 4 प्रकारच्या योजनांची मिळून टोटल 35,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता, पीएमचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता आणि पीक विम्याचा प्रश्न मागच्या 3 वर्षापासून लांबवणीवर चालला होता। परंतु एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांची नवीन वर्षाची सुरुवात गोड करण्यासाठी या 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष पहिल्या दिवशी 100% गोड होणार आहे। परंतु सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार नाही आहेत। मग नेमका कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाहीत, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे 1 जानेवारीला नवीन वर्षानिमित्त जमा होणार आहेत। कारण फक्त 15 जिल्ह्यांसाठी सरकारच्या माध्यमातून हा GR काढण्यात आला आहे। कारण या 15 जिल्ह्यातील शेतकरी खूप गरीब आहेत आणि त्यांचा सर्व या ठिकाणी डाटा जो आहे तर तो सरकारपर्यंत पोहोचलेला आहे। तसेच यामध्ये सर्वात महत्त्वाचा नवीन वर्षामध्ये निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे तो म्हणजे कर्जमाफीविषयी कोणता निर्णय घेण्यात आला आहे हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। पीएम किसानचा पुढील हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, तसेच नमोचा 8वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये 1 जानेवारीला येणार आहे। पीक विम्याचे आता हेक्टरी या ठिकाणी 45,000 रुपये जे 2022ला 23ला 24ला जो तटलेला होता तुम्ही भरला असेल तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। तसेच अतिवृष्टीचे अनुदान कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत मित्रांनो पाहत रहा। शेतकरी बांधवांनो, फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच आता हा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच कोणता तर बघा, नमोचा 8वा हप्ता
आणि PM किसान योजनेचा पुढील हप्ता, पीक विम्याचे पैसे, कर्जमाफीचा लाभ आणि अतिवृष्टीचं नुकसान भरपाई जो काय लाभ आहे तर तो वितरित 1 जानेवारीला या ठिकाणी होणार आहे। एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष गोड होणार आहे। कारण आज सकाळी पेपरला बातमी देखील आली होती की नवीन वर्षाला शेतकऱ्यांना सरकार आता या ठिकाणी 100% खुश करणार आहे। या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे। तर त्या बैठका आता पूर्णपणे आज झालेल्या आहेत आणि त्यासाठी 11,000 कोटी रुपयांचा निधी देखील आता वर्ग करण्यात आला आहे। फक्त वाट पाहत आहेत 1 जानेवारी येण्याची। एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष 4 पटीने आता गोड होणार आहेत। बघा 4 पद्धतीमध्ये आता तुमची नवीन वर्षाची सुरुवात गोड केली जाणार आहे। पहिली पद्धत नमोचा हप्ता दिला जाणार आहे। PMचा पुढील हप्ता म्हणजेच या ठिकाणी पुढील हप्ता तुम्हाला त्याचा दिला जाणार आहे। त्यानंतर पीक विम्याचे पैसे आणि तिसरी पद्धत म्हणजे कर्जमाफी योजना। चौथी पद्धत म्हणजे शेतकरी बांधवांना जी अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई कमी पैसे मिळाले असतील किंवा मिळाले नसतील तर ती नुकसान भरपाई योजना। याबरोबरच जे शेतकरी राशन कार्ड धारक असतील म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर त्यांना नवीन वर्ष गोड करण्यासाठी नवीन वर्षाचा आनंदाचा शिधा वाटप करण्याचा आदेश या ठिकाणी देण्यात आला आहे। फक्त 15 जिल्ह्यांमध्येच आनंदाचा शिधा मिळणार आहे। यामध्ये आता रवा 1 किलो, या ठिकाणी 2 किलो तेल, तसेच या ठिकाणी 1 गॅस सिलेंडरची टाकी शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे। एकंदरीतच शेतकरी बांधवांची 4 योजनेचे पैसे वाटप या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांचं नवीन वर्ष गोड होणार आहे। तर या 4 योजनांचे एकत्रित पैसे आता 35,000 रुपये वाटप होणार आहेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये आता याची सुरुवात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, 1 जानेवारी 2026 या दिवशी कोणत्या 15 जिल्ह्यांसाठी GR काढण्यात आला आहे याची संपूर्ण माहिती आता या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आत्ताच काही मिनिटांपूर्वी काढलेल्या GR मधील माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांची नवीन वर्षाची जानेवारी महिन्यामध्ये कर्जमाफी तुमची जानेवारी महिन्यामध्ये होणार नाही आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही आहे। त्या ठिकाणी PMचा पुढील हप्ता देखील सरसकट सर्वांना मिळणार नाही। म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट हा शब्द आता काढून टाकलेला आहे। त्या सरसकट शब्दाच्या ऐवजी फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच नमोचा 8वा हप्ता येईल, पुढील PMचा हप्ता येईल, त्यानंतर पीक विम्याचे पात्र शेतकऱ्यांनाच पैसे वितरित होतील। यामध्ये पात्र शेतकऱ्यांचीच कर्जमाफी केली जाणार आहे। बघा एकंदरीतच सरसकट शब्द सरकारच्या माध्यमातून काढून टाकलेला आहे। जर सरकारने सरसकट शब्द ठेवला असता तर सरसकट सर्वांना याचा लाभ त्या ठिकाणी मिळाला असता, परंतु सरसकट शब्द काढून टाकलाय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांनाच आता लाभ मिळणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बदलामुळे जे आता नियम सरकारच्या माध्यमातून लावले गेले आहेत, म्हणजेच या बदलानुसार जे नियम लावण्यात आलेत तर त्या नियमामध्ये तुम्ही बसत असाल, पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला एकत्रितपणे 4 योजनांच्या माध्यमातून 35,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। जर तुम्ही फक्त नमोचे आणि PMचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे भेटतील। जर तुम्ही नमो आणि PM किसान सोबत पीक विम्याचे पण लाभार्थी असाल तर तुम्हाला 3 योजनांचे पैसे भेटणार आहेत। आणि जर तुम्ही PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, कर्जमाफीचे आणि अतिवृष्टी पीक विमा असं त्या ठिकाणी सगळ्यांचे लाभार्थी असाल तर 4 योजनांच्या माध्यमातून 35,000 रुपये तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो 11,000 कोटी रुपये या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेत। शेतकरी बांधवांनो एकंदरीत तुमचे नवीन वर्ष 100% गोड होणार आहे। कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये गोड होणार आहे? शेतकरी बांधवांनो हा निर्णय मागच्या काही दिवसापूर्वीच घ्यायला सरकारने पाहिजे होता, परंतु निवडणुकांचा काळ होता त्यामुळे सरकारने निर्णय घेतला नाही। कारण सरकारने निर्णय घ्यायच्या पाठीमागे जो आता मुख्य उद्देश असतो तर तो राज्य सरकारला या ठिकाणी निधी पाहिजे असतो आणि निधी राज्य सरकारकडे नव्हता। कारण लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे होते तुम्हाला पण माहित आहे, त्यामुळे निर्णय घेण्यात आला नव्हता। अखेर सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलाय। 15 जिल्ह्यांसाठी GR काढण्यात आलाय। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, नमोचा 8वा हप्ता, PMचा पुढील हप्ता, पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत, परंतु शेतकरी बांधवांनो जानेवारी महिन्यामध्ये कर्जमाफी होणार नाही आहे। फक्त कर्जमाफी विषयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय। त्यामुळे कुठेतरी शेतकरी बांधवांना दिलासा मिळालाय
आणि कर्जमाफी कधीपासून होणार आहे, कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही आहे, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आता नेमकं काय म्हणलेत हे सुद्धा लगेच आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर पीक विम्याची माहिती आपण पाहूया, कारण तुम्ही 2022, 23, 24ला 3 वर्षामध्ये पीक विमा भरून त्या ठिकाणी सोडलेला असेल, परंतु याचे पैसे सरकारने मंजूर केलेत। आता बघा, एक एक करत सर्व संपूर्ण माहिती बघणार आहोत, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना व्यवस्थित माहिती समजेल। शेतकरी बांधवांनो, नमोचा 8वा हप्ता, पीएमचा पुढील हप्ता, त्यासोबत पीक विम्याचे पैसे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये 1 जानेवारीला कोणत्या बँकेमध्ये वितरित होणार आहेत आपण पाहू घेऊया। त्यानंतर कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवांची होईल, कोणत्या तारखेला जाहीर करण्यात येईल, कोणत्या बँकांची कर्जमाफी होईल, अशा पद्धतीने आपण पुढील टप्प्यामध्ये माहिती बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये नमोचा 8वा हप्ता, पीएमचा पुढील हप्ता, पीक विम्याचे पैसे देखील आता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। त्यानंतर बीड जिल्हा आहे, बीड जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा, बुलढाणा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी नमोचे पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार आहेत। त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, त्यासोबत जालना, जळगाव, नंदुरबार, त्या ठिकाणी नाशिक असेल, नागपूर असेल, अशा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे नमोचा 8वा हप्ता, आणि जर सप्टेंबर महिन्यामध्ये 2025च्या अतिवृष्टीमध्ये तुमचं जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता, याचे पैसे वितरित या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे, तर या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी आता येण्याची शक्यता आहे। पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता येण्याची शक्यता आहे। पीक विम्याचे पैसे तर सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये आता अनेक वेळा मागच्या वेळी देखील आले होते आणि या जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता आहे, कारण हे शेतकरी आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित करण्यात आलेत। अशा पद्धतीची शक्यता आज शेतकरी बांधवांकडून वर्तवण्यात आल्या। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्ष शेतकरी बांधवांचे गोड होणार आहे, तर हे नवीन वर्ष कशा पद्धतीने गोड होणार आहे आपण पाहणं गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी नवीन वर्षाच्या सुरुवातीला होईल अशा प्रकारचं स्टेटमेंट नेत्याकडून देण्यात आलं होतं, परंतु ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांची बांधवांची होळी केली जाणार आहे। ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसेल, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पेक्षा कमी असेल, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। कधी होणार आहे, या ठिकाणी तुम्हाला मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प सादर होणार आहे, तर त्या टायमिंगला या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, KYC त्या ठिकाणी करून ठेवा। नक्कीच टप्प्याटप्प्याने नवीन वर्षामध्ये लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।